नमस्कार, मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. आझाद मैदानावर उपोषणाचा दुसरा दिवस. उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. मुंबई प्रतिनिधी. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे 2 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणातील प्रमुख मागण्या देवणी पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग अल्पदृष्टीन बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रमोशन पगार वाढ व इतर भत्ते घेणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी. जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील रामदास कोकरे हे जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत बेकायदेशीर नियुक्त्या केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. लातूर जिल्ह्यातील वलांडी व नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई व अनियमितता होत असल्यानं कारवाईची मागणी. परळी तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी कचरे हे लोकांना नवीन रेशन कार्ड व खरे लाभार्थ्यांना रेशन देत नाहीत व नवीन राशन दुकान देत नाहीत म्हणून दोषीवर कारवाई करावी. लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात जे अनधिकृत बांधकाम होत आहे ते पाडून जमीनदोस्त करून दोषीवर गुन्हे दाखल करावे. औसा तालुक्यातील शिवणी बु ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करून बेकायदेशीर शिपायाची नियुक्ती करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक विरुद्ध गुन्हे दाखल करून शिपायांनी आतापर्यंत पगार उचललेली व्याजासह वसूल करावे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांची अन्न नागरिक पुरवठा विभागाकडून नवीन शिधावाटप दुकान संदर्भात होत असलेल्या मानसिक व आर्थिक फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करावी. पनवेल तालुक्यात होत असलेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात उपोषण करण्यात येत आहे. परंतु आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सुद्धा प्रशासनातील अधिकारी उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. उपोषणकर्ते अजिम शेख परळी, आसिया रिजवी ठाणे, गिरीश भोपी पनवेल, गुरुनाथ धुमाळ, नैना जुलमे, हकीम सौदागर, नीलम सिंह, कैलास पाटील रायगड, तानाजी भंडे, उषा कोळी, अजीवली, ओमसिंह, आविष्कार जुलमे, सुजाता कोकितकर, स्नेहल पवार, चिंतामण कटाले हे उपस्थित होते.